मार्ग काढणार? नाही बघा, शेतकऱ्यांना तिथे गैरसमज त्यांच्या मनामध्ये पसरवण्यात आला की खूप कमी मोबदला मिळणार आहे वगैरे. आणि हे ज्यांना आपल्या जिल्ह्यात काही विकास होऊ द्यायचा नाही अशा लोकांचं हे कारस्थान आहे. त्यामुळे ती स्थगिती दिली होती आणि मोजणीला स्थगिती दिलेली, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व काही होईल. शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही, शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होईल असं काम कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होऊ देणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्यानंतरच आपण ही मोजणी थांबवलेली आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सभागृहात गाजत आहे की मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली, त्याचबरोबर 80 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे त्याच्यामध्ये आनागोंदी आहे. तुम्ही संचालक आहेत, मग कसं पाहता या प्रकारात? बघा, चौकशी होईल, चौकशीचे आदेश दिलेले, त्यानुसार चौकशी मध्ये जे निष्पन्न होईल ते पुढे येणारच आहे सगळ्यांच्या. नाही, आपणही संचालक होतो, आपल्याला म्हणजे कल्पना नव्हती एवढं सगळं होतं. नाही, काही बघा, संचालक आहे मी, अध्यक्षांच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होत असतात एवढ्या. आता त्यामुळेच सगळ्या संचालकांनी ही चौकशी लावलेली आहे, त्यामुळे नंतर कळणार काय होईल काय नाही. अनफिट सर्टिफिकेट जे दिलेले आहेत आरोग्य अधिकाऱ्यांनी, तर याविषयी आपण काय कारवाई करणार? की आपण आरोग्य मंत्री आहात, तुमच्याच त्यांना खात्याच्या हे अधिकाऱ्यांनी बघा, असे संबंधित unfit अधिकाऱ्यांना त्याचं कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर आल्यानंतर मी काही सांगू शकेल नाही की का अनफिट, फिटला अनफिट दिलं वगैरे, ते सगळं नंतर कळणार आहे. ओके, निधी सार्वजनिकला आणि शेलूला, जिंतूरला तर हे मिळायला पाहिजे. किती दिवसात मिळेल? लवकरच मिळेल.